नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील धडा क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या पाठाला सुरुवात करणार आहोत. आता इयत्ता 9वी मध्ये आपण मूलद्रव्यांविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली होती. त्यावर आधारित काही प्रश्न या पाठामध्ये सुरुवातीलाच विचारलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जर आपण बघितला की द्रव्याचे प्रकार कोणते किंवा त्यांची अवस्था कोणती आहे, तर द्रव्याच्या प्रामुख्याने 3 अवस्था असतात, ते आपल्याला माहिती आहेत. त्यामधील पहिली स्थायू, दुसरी द्रव आणि तिसरी वायू. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या तिन्ही अवस्थांचा आपण वापर करत असतो. दुसरा प्रश्न आहे मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. तर आता आवर्त सारणीमध्ये प्रामुख्याने मूलद्रव्यांचे 3 प्रकार केलेले दिसून येतील आपल्याला. धातू, धातू सदृश्य आणि अधातू हे 3 प्रमुख प्रकार मूलद्रव्यांचे केलेले आपल्याला दिसून येतील. तिसरा, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मध्ये आपण याची व्याख्या बघितलेली होती की कोणतंही द्रव्य असेल त्याचा जो लहानात लहान कण आहे त्याला अणू असं संबोधलं जातं. त्याचबरोबर चौथा प्रश्न आहे की मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक आहे. आता मूलद्रव्ये आणि संयुगे हे रेणूच आहेत, त्यांचा आकार अतिसूक्ष्म मानला जातो. पण यांच्यामधील फरक काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर उदाहरणार्थ आपण ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचं रेणूसूत्र काय आहे, ओट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजनचे काय आहेत, अणू आहेत आणि त्याचा रेणू तयार झालेला. पण निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो किंवा लक्षपूर्वक आहे का, ऑक्सिजन मध्ये फक्त 2 ओ आहेत, म्हणजे फक्त ऑक्सिजनचेच अणू त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे अणू गणले जातात किंवा असतात, त्यांना मूलद्रव्य असं म्हटलं जातं. संयुगांमध्ये काय फरक असेल, तर उदाहरणार्थ आपण पाण्याचं रेणूसूत्र बघूयात. पाण्याचं रेणूसूत्र कोणतं आहे, H2 आहे. मग याच्यामध्ये एकाच प्रकारचे अणू आहेत का, नाहीत. तर याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे. पण ज्या संयुगामध्ये किंवा ज्या रेणूसूत्रामध्ये अनेक प्रकारचे अणू अस्तित्वात असतात त्यांना संयुगे असं म्हटलं जातं. तर हा फरक तुम्ही साधारणपणे सांगू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता विज्ञानामध्ये जसजशी प्रगती होत गेलेली आहे किंवा संशोधन होत गेलेलं आहे, त्यामुळे पृथ्वीवर किंवा सजीव सृष्टीमध्ये अस्तित्वात असणाऱ्या जास्तीत जास्त मूलद्रव्यांचा शोध लागत गेलेला आहे. तर साधारणपणे आता आधुनिक युगामध्ये जवळजवळ विज्ञान जगतामध्ये 118 मूलद्रव्ये ज्ञात झालेले. म्हणजे आता जर आपण आधुनिक आवर्त सारणी बघितली तर जवळजवळ 118 मूलद्रव्ये आपल्याला सापडलेले आहेत असं म्हणता येईल. पण मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मागचा कालावधी बघितला तर इसवी सन 1800च्या सुमारास फक्त आपल्याला 30 मूलद्रव्येच माहिती होती. म्हणजे फक्त 30 मूलद्रव्यांचा शोध 1800 शतकामध्ये लागलेला होता. पण काळाच्या ओघामध्ये जसं संशोधन वाढत गेलं, शास्त्रज्ञांना अनेक मूलद्रव्यांची माहिती मिळत गेली, तसतसं अधिकाधिक मूलद्रव्ये शोधत गेली किंवा त्यांचा शोध लागत गेला. आता त्याचबरोबर मूलद्रव्ये आले की त्यांची गुणधर्म सुद्धा आपल्याला लक्षात येत असतील. प्रत्येकाची गुणधर्म कसे असतात, वेगळे असतात. काहींमध्ये साम्य दिसत असेल, पण या गुणधर्माच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं जाऊ लागलं. आता त्याचबरोबर जसजशी मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली तसतसं त्यांच्यावर अभ्यास करणं कठीण होऊ लागलं. आता याच्यावरचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून वैज्ञानिकांनी आवर्त किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण ही पद्धत अवलंबायला सुरुवात केली. तर साधी सोपी गोष्ट आहे. आपण विज्ञानामध्ये येता 7वी 8वी 9वी मध्ये बघितलेलं आहे, विज्ञान भाग 2 मध्ये, की प्राणी सजीव सृष्टीचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. वनस्पती असतील, प्राणी असतील, कवके असतील, सूक्ष्मजीव असतील, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याच पद्धतीने या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून त्यांचं गुणधर्मांच्या आधारे वर्गीकरण करणं शास्त्रज्ञांना भाग पडलं. आता त्या प्रामुख्याने याच्यामध्ये 2 वर्गीकरण केलेले होते किंवा 2 मूलद्रव्यांचे प्रकार पाडलेले होते, धातू आणि अधातू. तर धातू आणि अधातूंविषयी आपल्याला माहितीच आहे की त्यांचे गुणधर्म कशा वेगळ्या स्वरूपाचे आहेत. पण काळाच्या ओघामध्ये तिसऱ्या गटाची निर्मिती सुद्धा शास्त्रज्ञांच्या गटाने केलेली होती, ती म्हणजे धातू सदृश्य. म्हणजे काही गुणधर्म त्यांच्यामध्ये धातूचे होते, काही गुणधर्म धातूचे नव्हते, म्हणून त्यांना धातू सदृश्य हा तिसरा गट निर्माण केलेला आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये अनेक वैज्ञानिकांनी अनेक संकल्पना पुढे मांडलेल्या होत्या किंवा त्यांनी स्वतःची आवर्त सारणी काय केलेली होती, तयार केलेली होती. आता ही वर्गीकरणाची पद्धत कशी होती,
ते आपण काही शास्त्रज्ञांची माहिती घेऊन बघणार आहोत किंवा त्यांच्या आवर्त सारणीचा थोडक्यात अभ्यास आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण डोब्रायनर या शास्त्रज्ञांची आपण आवर्त सारणी अभ्यासूयात. तेव्हा सुरुवातीला यांनी प्रोग्नायरची त्रिके ही संकल्पना मांडलेली होती किंवा त्याला ते नाव दिलेलं होतं. आता जवळजवळ सन 1817 मध्ये डोब्रायनर हे जर्मन वैज्ञानिक मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तुमान यात संबंध असल्याचे त्यांनी सुचवलेलं होतं. 1817 मध्ये डोब्रायनर हे जर्मन वैज्ञानिक होते आणि त्यांनी असं सुचवलेलं होतं की मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत व त्यांचे अणुवस्तुमान आहेत यांच्यात काहीतरी संबंध असावा असं त्यांनी सुचवलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलेलं होतं की त्यांचे रासायनिक गुणधर्म आहेत ते एकसारखे असावेत. त्यांच्या आधारे त्यांनी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांची त्रिके तयार केलेली होती. म्हणजे एका गटामध्ये 3 मूलद्रव्ये होती म्हणून त्याला त्रिके म्हटलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या त्रिकांचा शोध किंवा त्रिकांची निर्मिती डोब्रायनर यांनी केलेली होती म्हणून त्याला डोब्रायनरची त्रिके असं म्हटलं जातं. तुम्हाला लक्षात आलं असेल नाव का डोब्रायनरची त्रिके असं का पडलंय हे तुम्ही सहजतेने ओळखू शकता. आता यांनी या त्रिकांमध्ये काय केलं की जी मूलद्रव्ये अस्तित्वात होती त्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने यांची मांडणी केलेली होती. म्हणजे ज्याचा अणुवस्तुमान कमी असेल तो पहिल्या नंबरला, ज्याचा मध्यम असेल तो मध्ये आणि ज्याचा उच्च असेल तो एकदम शेवटी, अशा पद्धतीने त्यांची चढत्या क्रमाने मांडणी त्यांनी केलेली होती. आता त्याचबरोबर त्यांनी अंदाजे जे मधील गुणधर्म होतं किंवा मधील मूलद्रव्य होतं, उदाहरणार्थ आपण पहिलं त्रिक बघूयात, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम हे 3 मूलद्रव्ये त्यांनी घेतलेली होती. जे मधील मूलद्रव्य उदाहरणार्थ सोडियम याचा अणुवस्तुमान त्यांनी लिथियम आणि सोडियम यांच्या सरासरी इतकं असेल असं त्यांनी सांगितलेलं होतं किंवा अंदाजे त्यांनी ते घेतलेलं होतं. आता त्याचबरोबर या त्यांच्या त्रिकांचा असलेली जी आवर्त सारणी किंवा तक्ता आहे त्याची आपण थोडक्यात माहिती बघूया. त्यांनी सुरुवातीला जे गट तयार केले होते त्याला त्रिका असं म्हटलं जातं. आत्ताच आपण बघितलं. त्यामध्ये अनुक्रमणिका जेवढे गट असतील तेवढ्या अनुक्रमणिका त्यांनी मांडलेली होती. तर 3 गट दिलेले आहेत, उदाहरणार्थ 1, 2 आणि 3. त्यांनी जे गट तयार केलेले होते त्यांना त्रिक असं म्हटलं जातं. ते त्रिक होती लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा एक गट. दुसरा गट होता कॅल्शियम, फ्रान्सियम आणि बेरियम. तिसरा गट होता क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. हा तिसरा गट त्यांनी घेतलेला होता. त्याचबरोबर मूलद्रव्य 1, मूलद्रव्य 2, मूलद्रव्य 3 अशी त्यांनी आवर्त सारणीची मांडणी केलेली होती. त्याच्यामध्ये मूलद्रव्य 1चं प्रत्यक्ष अणुवस्तुमान त्यांच्याकडे होतं, त्याला ए असं संबोधलेलं आहे त्यांनी स्मॉल लिपीतील. मूलद्रव्य 2 त्याच्यामध्ये मात्र त्यांनी याचं रेणू किंवा याचं अणुवस्तुमान काढत असताना यांनी मात्र काय केलेलं आहे, एक सूत्र तयार केलेलं होतं की सरासरी बरोबर ए प्लस सी. स्मॉल लिपीतील ए म्हणजे मूलद्रव्य 1 चे असलेले अणुवस्तुमान प्लस सी म्हणजे मूलद्रव्य 3 चे असलेले अणुवस्तुमान. याचे तुम्ही दुसऱ्या तक्त्यामध्ये बघाल की अणुवस्तुमान सी दिलेला आहे म्हणजे मूलद्रव्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान सी आणि त्याला भागिले 2 केलेलं आहे. म्हणजे हे सूत्र त्यांनी काय केलेलं होतं की जो मध्ये असलेला जो मूलद्रव्य त्याचा अणुवस्तुमान काढण्यासाठी त्यांनी या सूत्राचा परफेक्ट किंवा पूर्णपणे वापर केलेला होता. तर बघूयात कशा पद्धतीनं. पहिलं ट्रिक घेऊयात. त्यामध्ये पहिला आहे लिथियम. लिथियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 6.9. त्याचबरोबर सोडियमचं सरासरी त्यांनी काढलेलं आहे. त्याच्या आधी आपल्याला मूलद्रव्य 3चं प्रत्यक्ष अणुवस्तुमान असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते 39.1. आता या सूत्रानुसार सरासरी बरोबर 6.9 म्हणजे लिथियमचा 6.9 प्लस 39.1 पोटॅशियमचं 39.1 भागिले 2 बरोबर उत्तर किती आलेलं आहे 23.0. तर 23.0 हे सोडियमचं सरासरी अणुवस्तुमान असेल असं त्यांनी काय केलेलं होतं, अंदाज वर्तवलेला होता. तशाच पद्धतीनं दुसरं उदाहरण बघूयात. या दुसऱ्या त्रिकामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान 40.1 आहे. त्याचबरोबर फ्रान्सियमचं सरासरी त्यांना काढायचे कारण तो मध्यभागी आहे. त्याच्या आधी बेरियमचं अणुवस्तुमान
137.3 आहे. मग आता या सरासरीच्या सूत्रानुसार ट्रॉन्सियम 40.1 म्हणजेच कॅल्शियम प्लस 137.3 म्हणजेच बेरियम भागिले 2. त्याचं उत्तर आहे बरोबर 88.7. तर हे अणुवस्तुमान कोणा झालं? ट्रॉन्सियम्स. अशा पद्धतीने काय केलेली होती त्यांनी या त्रिकांची मांडणी करून त्यांच्यामध्ये मधोमध अस्तित्वात असणारा जो मूलद्रव्य त्याचं अणुवस्तुमान त्यांनी काय केलेलं होतं? काढलेलं होतं. आता तिसरा बघूयात क्लोरीन. क्लोरीनचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 35.5. मूलद्रव्य 3चं बघूया आयोडीनचं 126.9 आणि सरासरी सूत्रानुसार क्लोरीनचं 35.5 प्लस आयोडीनचं 126.9 छेद भागिले 2 बरोबर 81.2. तर 81.2 हे काय झालं? ब्रोमिनचं अणुवस्तुमान. तर अशा पद्धतीने डोब्रायनर यांनी त्रिके मांडलेली होती आणि त्यांचं अणुवस्तुमान कशा पद्धतीने काढलं जातं ते आता आपण बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुढील जो घटक आहे याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी आवर्त सारणी मांडलेली होती. त्यामधील न्यूलँड्स अष्टकांचा नियम ही सुद्धा त्यांनी एक आवर्त सारणीची रचना केलेली होती किंवा त्यांनी काही नियम मांडलेले होते. ते कशा पद्धतीचे होते? त्यांनी कोणकोणते गुणधर्म किंवा रासायनिक गुणधर्म विचारात घेतलेले होते किंवा त्यांची संकल्पना कशा पद्धतीची होती ते आपण पुढील घटकामध्ये बघणार आहोत.